आदरणीय सर, अपूर्वाताई, वेदांत दादा सगळ्यांना सादर वंदन मनापासून. माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना नमस्कार आणि क्षमस्व मी जरा उशिरा आले, घरच्या काही गोष्टी होत्या त्यामुळे. पण यायची ओढ होती म्हणून मी उशिरा का होईना मी स्टोरी टेलिंगच्या कोर्समध्ये भाग घेतलेला होता आणि गोष्ट हा माझा अतिशय लहानपणापासूनचा जिव्हाळ्याचा विषय होता. माझे बाबा मला गोष्टी सांगायचे, आत्या गोष्टी सांगायच्या. मी स्वतः नंतर वाचायला लागल्या. मी खूप गोष्टी वाचल्या. माझ्या मुलांना मी गोष्टी सांगितल्या. पण आत्ता असं मला वाटत होतं, की ही पुढची पिढी जी आहे ती खूप फास्ट पुढे चालली आहे आणि आपण मागे पडतोय. आणि जेव्हा हे स्टोरी टेलिंगचं मी Facebookवर पाहिलं, मी म्हटलं किती छान आहे हे आपण शिकूया, म्हणजे आपण आजच्या पिढीशी थोडं रिलेट करू शकूया. आणि आपल्याला जे माहिती आहे, जे आपण त्यांच्या भाषेत त्यांना सांगू शकू. कारण कारण आपल्याला जे माहिती आहे ते शाश्वत सत्य आहे, ते बेस आहे. आणि ते आपण आता नवीन वेष्टनात गुंडाळून त्यांना आपण देऊ शकू, ह्या हेतूनी मी ह्या कोर्समध्ये भाग घेतला आणि मला खूप आनंद झाला, की मी हा कोर्समध्ये भाग घेतला. छान-छान मित्र-मैत्रिणी मिळाले. आदरणीय सर्व वंदनीय मार्गदर्शकांचं आम्हाला मार्गदर्शन मिळालं. त्यामुळे नवीन हुरूप आला आणि माझा स्वतःचा मेन फोकस असा आहे, की मी छोट्या मुलांवर कॉन्सन्ट्रेट करेन, त्यांना गोष्टी सांगेन. यंग जनरेशन जी क्राउड आहे आत्ताची त्यांच्याशी आणि माझं मी कमी संवाद साधू शकते, असं मला वाटतं. पण मी छोट्या मुलांशी चांगला संवाद साधू शकते. त्यामुळे छोट्या मुलांना गोष्ट रंगवून सांगणं हे आता मी मेन फोकस करणार आहे आणि त्यासाठी मला ह्या कोर्सचा खूप फायदा झालेला आहे. अ, खूप खूप धन्यवाद. आत्तापर्यंत तुम्ही सगळं बरंच ऐकलं असेल. मी जास्ती त्रास नाही देणार तुम्हाला कोणाला. पण माझ्या मनातलं हेच होतं, की मला मेन छोट्या मुलांवर कॉन्सन्ट्रेट करायचं आहे आणि त्यासाठी मी प्रयत्नशील राहीन आणि तुमचं मार्गदर्शन मागत राहीन वारंवार. खूप खूप धन्यवाद सगळ्यांना.